पराभवानंतरही शब्द पाळला. प्रभाग 20 मध्ये योगेंद्र थोरात यांच्याकडून टफ कोर्ट कामाला सुरुवात. शाळेतील आणि गरिबांच्या मुलांसाठी मंजूर असलेल्या टर्फ कोर्टचे काम अखेर सुरू. अनेक प्रलंबित कामे देखील मार्गी लावणार योगेंद्र थोरात. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 मध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही नागरिकांना दिलेला शब्द पाळत विकास कामे सुरू ठेवली आहेत. निवडणुकीला 100 दिवस पूर्ण झाले असताना त्यांनी प्रभागातील प्रलंबित कामाकडे लक्ष देत शाळातील विद्यार्थ्यांसाठी मंजूर केलेल्या टर्फ कोर्टच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा टर्फ कोर्ट आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या निधीतून मंजूर करून घेण्यात आला होता. सध्या या कामाला वेग आला असून प्रगतीपथावर आहे. यामुळे परिसरातील शाळकरी तसेच गरीब कुटुंबातील मुलांना खेळासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. क्रीडा क्षेत्रातून विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळावी आणि त्यांच्यातील कौशल्याला वाव मिळावा या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे थोरात यांनी सांगितले. तसेच प्रभागातील इतर प्रलंबित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. मिरजमधील प्रभाग 20 मध्ये जसा मी निवडणुकीच्या आधी शब्द दिलता की इथल्या शाळा प्रायव्हेट शाळेपेक्षा चांगल्या होतील, त्या झालेलेच आहेत. कोणत्याही भागात पाण्याची व्यवस्था कमी पडणार नाही, रस्त्याची कमी पडणार नाही. आणि आज तुम्ही पाहत आहेत की निकाल लागून 100 दिवस होऊन गेले, आपली कामं चालूच आहेत. गावात काही कामं चालू आहेत, खाज्या वस्तीत चालू आहे. तर माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं काम म्हणलं तर या भागातल्या शाळा मी चांगल्या डेव्हलप केलेल्या आहेत. घाटावरची 20 नंबर शाळा असेल, 13 नंबर शाळा असेल, 25-26 नंबर शाळेला परवा आपण बघितलं तर वर रूफटॉप नव्हता, कोबा नव्हता, मागं व्यवस्था नव्हती, पेविंग ब्लॉक होती, तेही काम झालेलं आहे. आणि आता हे सगळ्यात महत्त्वाचं काम, माइलस्टोन काम म्हणलं तर हरकत नाही की नगरपालिकेतल्या शाळेतल्या मुलांसाठी टर्फ कोर्ट म्हणजे आपण बघत असाल की आज सगळीकडे फॅशन आलेली आहे. टर्फ कोर्ट रात्री लाईट लावून वगैरे खेळतात. तर अशीच आपली गोरगरिबांची पण मुलं खेळावीत यासाठी हे टर्फ कोर्ट मी 6 महिन्यापूर्वी खाडेसाहेबांच्या निधीतून मंजूर करून घेतला होता आणि आज त्याचं काम बऱ्यापैकी फायनलला येतं आहे. तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पण आपण स्विमिंग टँकचं एक नियोजन केलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे तोही लवकर उभारेल. तर हे नगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना टर्फ कोर्ट असतील, स्विमिंग टँक असतील, सायकल असतील, चांगले युनिफॉर्म असतील, हे देण्याचा पूर्ण प्रयत्न मी केला. दुर्दैवानं इलेक्शनला आपला पराभव झाला तरी मी माझं कोणतंही काम थांबवलेलं नाही आहे. हे सगळी कामं चालूच आहेत. मात्र शाळामध्ये मलाच प्रवेश नसतो. मुख्याध्यापकांना धमक्या दिल्या जातात की थोरातला शाळेत घ्यायचं नाही. पण हे भारत हा देश संविधानानं चालतो. इथं कोणीही कुठलाही प्रवेश करू शकतो. आम्ही काय बाहेरच्या देशातनं आलेलं नाही. आणि मी शाळेत का जायचं नाही. तर आज तुम्ही पाहू शकता की यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट शाळा आहेत आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने चालावं म्हणून हे सगळं चालू असतं. पण मला नक्की माहीत आहे की प्रशासन आणि नागरिक हे सगळं मोडून काढतील आणि आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की नगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना जास्त फॅसिलिटी मिळतील. माननीय महापौर धीरज सूर्यवंशी असतील आणि सगळेच पदाधिकारी असतील यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि पुढच्या भविष्यात 1-2 वर्षात नगरपालिकेच्या जशा मी माझ्या प्रभागात शाळा केलेल्या आहेत तशा सगळ्या महापालिका क्षेत्रात झाल्याशिवाय राहणार नाही.